नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। तर कालच आम्ही गावावरून परत आलो। आज आमचा दुसरा दिवस आहे मुंबईमधला। बघू शकता छान अशी सकाळ झालेली आहे। कालचा दिवस पूर्ण असा आराम करण्यातच गेला, तर म्हटलं चला आज घराची साफसफाई सगळी करून घेऊयात, कारण घर खूप घाण झालं होतं। 10-15 दिवस कुठे बाहेर गेलं की नंतर आलो येऊन बघितलं की एवढं घर घाण झालेलं असतं, खूप घर घाण झालेलं असतं। त्यामुळे मला तर एकतर कुठं बाहेर जाऊ वाटत नाही, पण काय करावं, जावं लागतंच। तर असो, छान अशी बघा आमच्या घरातून हा असा निसर्ग दिसतो व्ह्यू। सकाळ सकाळी छान असं धुकं पडलेलं आहे। तर आता काम करायचं म्हटल्यानंतर सकाळ सकाळी तर पहिल्यांदा मी आधी चहा ठेवला छान असा, कारण चहा पिल्याने थोडीशी एनर्जी येते काम करण्याची, आणि मला तर चहा सकाळ सकाळी लागतोच। तर मी छान असा पहिल्यांदा चहाच बनवला। आणि दोन्ही मुलांना पण आज शाळेत सोडायचं होतं, कारण खूप दिवस सुट्ट्या पडल्या होत्या। तर म्हणलं आज दोघांनाही पहिल्यांदा शाळेत पाठवावं आणि नंतर आपली घरातली कामं आवरायला घ्यावी। मस्त असा चहा बनवला आणि पहिला तर चहा घेतला। रुद्रचं आवरलं तोपर्यंत मी इकडे चहा वगैरे नाश्ता वगैरे बनवून घेतला। रुद्रचं स्कूल अगोदर असतं, त्यामुळे मी त्याचं आधी रेडी केलं। त्याला चहा नाश्ता दिला। नाश्त्यासाठी पोहेच बनवले, साधे सिंपल। छान असे रुद्रने पोहे खाल्ले आणि त्याच्या शाळेचा टाइम झाला, मग तो शाळेला निघाला। बघा माझा पसारा आज सगळं आवरायचं आहे, त्यामुळे काढला आहे। रुद्र शाळेत निघाला तर शौर्य पण म्हणते मला पण जायचंय, मला पण जायचंय त्याच्यासोबत। पण रुद्रचा टाइम वेगळा आहे आणि शौर्याचा टाइम वेगळा आहे। तिला म्हटलं नंतर सोडते मी तुला, तोपर्यंत शौर्याच्या शाळेचं पण टाइम झालं, मग तिलाही रेडी केली मी। आणि बघा तिचे नखरे, छान तसं रेडीच होत नाही ती। मग तिला मी शाळेत सोडून आले आणि छान असं नंतर मग थोडंसं जेवण बनवलं, चपात्या, आणि म्हटलं थोडीशी बटाट्याची भाजी करावी, त्यासाठी मी बटाटे उकडत ठेवले आणि दुसरीकडे पीठ मळून घेतले चपातीसाठी। कारण मुले शाळेतून आले की मुलांना खायला लागतं, त्यासाठी म्हणलं आधीच जेवण बनवून घ्यावं। जेवण माझं रेडी आहे, नंतर मी माझ्या कामाला लागले। सगळं असं पटपट आवरायला घेतलं। सगळं घरातलं किराणा माल वगैरे सगळा खराब झाला होता। 10-15 दिवस बंद असल्यामुळे घर, डाळी वगैरे सगळं साफ करून घेतलं। सगळी मी अगोदर सकाळीच भांडी घासून घेतली होती, कारण पाण्याचा इकडे खूप प्रॉब्लेम आहे। सकाळी 1 तासच पाणी येतं, त्याच्यामध्येच मी पाणी अगोदर सगळ्या टाक्या वगैरे भरून घेतल्या आणि नंतर 1-1.5 तास पाणी होतं, त्याच्यात अगोदर सगळ्यात पहिले तर भांडी घासून घेतली, कारण भांड्यालाच खूप पाणी लागतं। मग जोपर्यंत पाणी होतं तोपर्यंत मी सगळी भांडी घासून घेतली होती। निम्मी अर्धी तरी माझी भांडी घासून झाली होती। त्याच्यानंतर मी भांडी पुसून व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं किराणा माल असं मी भरून ठेवला।
म्हटलं आज एकदाच सगळं घर आवरावं, कारण सगळं घाण झालं होतं. कपडे पण भरपूर धुवायची होती, सगळं किचन आवरायचं होतं. सगळा किराणा माल घरातला खराब झाला होता. सगळ्या डाळी वगैरे त्याच्यामध्ये खूप घाण असे किडे वगैरे झाले होते. मग सगळं ते फेकूनच द्यावं लागलं मला. नंतर दुसरा किराणा माल भरावा लागला. मी ऑर्डर केला होता, तोही आला होता किराणा माल. मग सगळा किराणा माल मी डब्यामध्ये असा व्यवस्थित भरून ठेवला. दिसायला कमी दिसतात भांडी, पण घासायला गेले की एवढी भांडी निघतात की अरे बापरे, खूप. आधी चेक केलं, बघितलं काय खराब झाले काय नाही. जे खराब झालं होतं ते दिले फेकून, आणि जे चांगलं होतं ते ठेवून दिलं. आणि शौर्याची मध्ये गडबड, मला हे दे, मला ते दे. मग तिचं बघत बघत मला सगळं आवरावं लागत होतं. कारण तिची शाळा थोड्या वेळच असते. मी तिला घेऊन आले होते शाळेतून परत. असं जे काय खराब झालं होतं ते मी असं चाळण्यात घेऊन साफ केलं आणि डब्यामध्ये भरून ठेवलं. प्रत्येक डाळी वगैरे जे काय होतं ते. कारण मुंबईच्या ठिकाणी डाळी वगैरे असं जास्त काही दिवस राहतच नाही, लगेचच त्याच्यात किडे वगैरे होतात. त्यामुळे मी तर शक्यतो कमीच डाळी वगैरे भरते, कारण महिन्याचं सामान असतं. त्यामुळे जास्त भरून पण काही उपयोग नसतो, ते संपतही नाही आणि उगाच खराब होतं. नंतर मी सगळे भांडे वगैरे धुतली होती ती हळूहळू थोडी थोडी लावून घेतली, जसं जमेल असं. भांडी भरपूर आहेत आणि जागा कमी आहे, त्यामुळे मला एकात एक असं भांडं घालून लावावं लागतं. कारण एकच रॅक आहे आणि भांडी भरपूर आहेत. आणि किचन ट्रॉली नसल्यामुळे मला खालीही ठेवायला आवडत नाही, त्यामुळे मी रॅकवर सगळं ॲडजस्ट करून मांडत असते. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि चॅनेलला सबस्क्राईब